जी सांगता सभा आपण या कडेगावमध्ये आयोजित केलेली आहे, ही आपली एक परंपरा आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये जी सांगता सभा होती ती ह्या शिवाजी चौकामध्ये होत असते. ह्याचे साक्षीदार अनेक वेळा आपण सगळेजण झालेलो आहोत. ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक नक्की आपण कशासाठी लढतोय इथं बसलेला प्रत्येकाला माहिती आहे. खरं तर या ठिकाणी उपस्थित आता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणामधले भीष्म पितामह ज्यांना म्हणलं जातं असे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मोहनरावजी कदम दादा, ही निवडणूक आपल्यासाठी आज महत्वाची काय ह्याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची निवडणूक नाहीये. आज ही निवडणूक महाराष्ट्र राज्याला एक मंत्री निवडून देण्याची निवडणूक आहे, हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. परवा मला एक लक्षात आलं की आपल्या नेत्याची व्याप्ती ही आता तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती, राज्यापुरती राहिलेली नाहीये, ती आता देश पातळीची झालेली आहे. त्याचं कारण हे आहे, परवा आपल्या कडेगावमध्ये जी एक सभा झाली त्या सभेमध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन इथं सांगावं की विश्वजित कदम त्या ठिकाणी माझ्या राज्यात आले आणि त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला आणि ते 600 मतांना निवडून आले. ह्याचा अर्थ आपण आपल्या नेत्याची ताकद 300 मताने 600 ह्याच्यावर तर 300 मतांना आता तुम्हाला माहिती आहे जास्त, तुम्ही अभ्यास चांगलाच केलेला दिसतोय. ह्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की आपल्या नेत्याची व्याप्ती ही आता आपल्या मतदारसंघापुरती राहिलेली नाही. आपला नेता आता देश पातळीमध्ये इतर राज्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पाडण्याची ताकद ठेवतो. ह्याच्यावर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आपल्याला आता कुठल्या पद्धतीने करायची. या ठिकाणी मी 2-3 दिवस पाहतोय नवीन नवीन वक्तव्य टाकते होत आहेत. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. पहिल्या सभेमध्ये मी जास्त बोललो नाही. त्याचं कारण हे आहे की आदरणीय दादांनी आणि साहेबांनी पहिल्यापासून आम्हा कुटुंबाला शिकवण दिलेली आहे की एखादा आपल्याबद्दल जर वाकडा जात नसेल तर त्याच्या आडवं सुद्धा आपण जायचं नाही. पण खरं जेव्हा एखादा आपल्या आडवा येतो त्याला पूर्णपणे आडवा केल्याशिवाय थांबायचं नाही, ही शिकवण सुद्धा डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी आम्हा सगळ्यांना दिलेली आहे. खरं परवा कुणी सांगितलं इथंच की आम्ही तलवार गंजली आणि मॅन केलेली आहे, ती आणि काढायला आम्हाला आमच्या वेळ आणू नका. तुमची तलवार कायमस्वरूपी मॅन झालेली आहे, ती काढण्याच्या भानगडीत तुम्ही काय पडू नका. तुम्ही जे काय वक्तव्य करताय, तुम्ही जे काय बोलताय, खऱ्या अर्थानं तुम्ही जे इतिहास सांगितला, आमचा इतिहास तुम्हाला माहिती नाहीये. तुमचा इतिहास लोकांना चांगला माहिती आहे म्हणून तुम्हाला सत्तेच्या बाहेर कायमस्वरूपी लोकांनी ठेवायचे निर्णय घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जर कोण तलवारीची भाषा करत असेल तर ती भाषाच मूळची चुकीची आहे. या मतदारसंघामध्ये कदम कुटुंबाने कधी कुठल्या तलवारीच्या जोरावर लोकांना मतं मागितलेली नाहीयेत. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची कामं करून, लोकांना मदत करून, लोकांच्या अडचणीमध्ये जाऊन सुखा दुःखामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना हक्काने येऊन मतं मागतोय. विकास कामाच्या जोरावर आम्ही त्यांना मतं मागतोय. आम्ही तुमच्यासारखी कोणाला दमदाटी करून, कोणा बोजा सोडून आम्ही कोणाला मतं मागायला इथं येत नाहीये. त्या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगायचं आहे की आजपर्यंत ह्या मंडळींनी नक्की कोणाचं काय भलं केलं हे एकदा खरं मी मागासुद्धा भाषणामध्ये 2014च्या व्यासपीठावर सांगितलं होतं की व्यासपीठापुढं व्यासपीठ घालावं आणि एकदा खरंच प्रश्न उत्तराचा त्रास होऊन जाऊ द्या. तुमचं स्टेज पुढं घाला, आमचं स्टेज पुढं घालतो आणि मध्ये जनतेला बसू दे आणि जनतेने निर्णय घेऊ दे की या मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी पात्र कोण आहे. त्या ठिकाणी इथं तुम्ही जे काय बोलताय, हे जे तुम्हाला एका तुम्ही वेगळ्या दुनियेमध्ये आहात, तुम्हाला जी स्वतःची तुम्ही एक दुनिया तयार केली आहे, त्याच्या बाहेर तुम्ही येऊन जग त्या ठिकाणी बघायला शिका. त्याच्या बाहेरचं तुम्ही बघाना झालाय. जो चष्मा तुम्ही लावलाय तेवढ्या चष्म्यात जेवढी दिसतील तेवढीच तुम्हाला बरी वाटायला लागलीत.
त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आणि भाषणामध्ये तर काय तोरावं. मी तर परवा आवक झालो. मला म्हटलं की काय म्हणजे एवढा आहे, म्हटलं काय काय काढा लावले. ही भाषा शोभण्यासारखी नाहीये. आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून राजकारण करतोय. मी सुद्धा 2009 पासून सक्रियपणे या मतदारसंघामध्ये फिरतोय. पण ही भाषा, ही पातळी आम्ही कधी गाठायचा प्रयत्न केला नाही. त्याचं कारण वेगळं आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की या मतदारसंघामध्ये ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब असतील किंवा दादा असतील, यांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये येऊन लोकांमधून ही पार्टी उभी केली, या पार्टीची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. अतिशय संघर्षामधून ही पार्टी उभी राहिलेली आहे. दादा मला कायम सांगतात की सुरुवातीला बोटा मोजण्या एवढी लोक या ठिकाणी आपल्याबरोबर होती, मग त्याचं स्वरूप त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या विरट वटवृक्षामध्ये होईल ह्याचा विचार कधी कुणाला कधी पडला नसेल. ह्या संघर्षातून ही पार्टी उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळं हा संघर्ष आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितलेला आहे. त्यामुळे कुणावर काहीतरी चुकीचं बोलणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. पण तुम्ही जर तुमची पातळी सोडून त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवर बोलाल तर याद राखा, गाठ जितेश कदमची आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर या पद्धतीने वक्तव्य करत राहिला तर काही लोक म्हटली परवा आम्हाला चिरफाड करता येते. आम्ही चिरफाड करणार नाही, आम्ही इसकाटून टाकू. मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही जे समजून चाललेला आहात की कदम कुटुंबावर तुम्ही काहीही बोलाल आणि ते शांतपणे सहन करून घेतील, तो काळ गेलेला आहे. 2014 मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गावात जाऊन आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे की या तालुक्यामधली सर्व तरुणाई कुणाच्या पाठीशी आहे. त्यामुळं आपण, माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये काही जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य आपण थांबवण्यात पाहिजेत. त्याचं कारण हे आहे की आपण परवा जे सांगितलं की आम्ही गुलाल आणून ठेवलाय, हत्ती आणलाय, JCB आणलाय, साऊंड सिस्टीम आणली आणि काय आणले, 2009 पासून आज अखेर प्रत्येक निवडणुकीला मी हेच ऐकत आलोय. ह्याच्या बाहेरचं मला कधीही नवीन काही गोष्टी ऐकायला मिळाल्या नाहीत. तो हत्ती मला कधी दिसला नाही, तो गुलाल मला कधी दिसला नाही. आणि या वेळेला सुद्धा जरी आणला असेल तर माझी त्यांना विनंती आहे 23 तारखेला तो आमच्याकडे पाठवून द्यावा. कारण जे हे काय चालू आहे खरं टेंबू ताकारी 95, त्याच्या आधीचं काय, किती वर्ष आपण इतिहासावर बोलणार आहे. भविष्या बाबतीमध्ये तुम्ही कधी बोलणार आहात. आज डॉक्टर विश्वजित कदम भविष्या बाबतीमध्ये आपल्याला पुढचे वेध दाखवतायत आणि ही मंडळी अजून सुद्धा 95 मध्ये अडकलेली आहेत. खरं या 95 मधून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि लोकांच्या विकासावर बोललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे सांगितलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये ते कसा बदल घडवणार आहेत, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टिकोन कसा ठेवणार आहेत, या मतदारसंघामधल्या लोकांची बिलं कधी देणार आहेत, या मतदारसंघामधल्या लोकांवरचे बोजे कधी हटवणार आहेत, ह्याच्याबद्दल त्यांनी खऱ्या अर्थानं आज उत्तर दिलं पाहिजे. माझी त्यांना प्रामाणिक विनंती आहे. मगाशीचा मुद्दा आपल्याला सांगत होतो त्यामध्ये मला हेच सांगायचंय की काही मंडळी मागं सांगत होती की जे तुमचं एवढं सगळं मोठं आहे त्याचा आम्हाला सर्वसामान्यांना काय फायदा, तुमच्याकडे ठेवा, सरकार द्यायला सक्षम आहे. या मतदारसंघामध्ये डॉक्टर विश्वजित कदम स्वतःच एक सरकार आहेत हे त्यांना अजून लक्षात आलेलं नाही असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं तुम्ही ह्याचा विचार केला पाहिजे की ज्या मंडळींच्या जीवावर त्या ठिकाणी तुम्ही जमिनीवर बोजे चढवलेले आहेत त्या मंडळींच्या सुखदुःखामध्ये त्यांची अवस्था काय होत असेल. एखाद्याच्या घरामध्ये जेव्हा लग्न असेल आणि ते लग्न असताना जेव्हा तो सोसायटीमध्ये जाऊन कर्ज काढायला जात असेल आणि त्याला तेव्हा अचानकपणे सांगितलं जात असेल की तुमच्यावर ऑलरेडी 20 लाखाचा बोजा आहे, तुम्हाला तर आम्ही काही कर्ज देऊ शकत नाही, त्या माणसाची अवस्था नक्की काय होत असेल. ज्याच्या कुटुंबामध्ये एखादं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांना जेव्हा कर्ज घ्यायला लागत असेल आणि ते कर्ज घेताना जेव्हा त्यांना कळत असेल की तुमच्यावर ऑलरेडी कुणीतरी दुसऱ्याने बोजा चढवलेला आहे आणि आम्ही तुम्हाला आता कर्ज देऊ शकत नाही, त्या माणसाची अवस्था नक्की काय होत असेल ह्याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. ही अवस्था नक्की कोणाची हो, ही अवस्था त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचीच आहे. फक्त आज तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. कारण प्रत्येकाच्या
सात बाऱ्यावर 20-20, 25-25 लाखाचा बोजा चढलेला आहे. ती लोक आज दबवून राहिलेली आहेत. पण मतदान हे मतदान पेटीत असतं. आज जाऊन माणसं एवढ्या जोरात हातापुढचं बटन दाबणार आहेत, तुम्हाला 23 तारखेलाच कळणार आहे की सर्वसामान्य माणसाचा दचका काय असतो. तुम्हाला आज कळणार नाही. मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये विकासावर बोला, तुमच्या पुढच्या दृष्टिकोनावर बोला. डॉक्टर विश्वजित कदम साहेब आज त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेऊन या मतदारसंघात काम करतायत. तरुणाईला त्या ठिकाणी साथ देण्याचं काम करतायत, तरुणाईचा रोजगार देण्याचं काम करतायत, शिक्षण देण्याचं काम करतायत, माता भगिनींना शिक्षण देण्याचं काम करतायत. संस्थात्मक कार्यामध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर तुम्ही आमच्या जवळपास सुद्धा नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या मंडळीने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तरी आता पुढच्या वेळी मला वाटत नाही की एकदा तुम्ही इथून ही पार्सल परत खडेपूरमध्ये पाठवलं की परत काय ते नादाला लागणार नाहीत. हे 100% मला माहिती आहे की जिल्हा परिषद की जिल्हा परिषद त्याच्या बाहेर काय पडतील बाळासाहेब, असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही. आता बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण इथं बोलण्यासाठी अनेक वक्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जे काय आता सांगता सभा आहे त्यामुळं परत आपल्या गुलालाच्या निमित्तानं त्यावेळेला आपण परत एकदा भेटू. आपण सगळेजण येणाऱ्या 20 तारखेला आपल्या नेता एक नंबर असल्यामुळं देवाने सुद्धा निर्णय घेतला की त्यांना एक नंबरच मिळाला पाहिजे. नंबर सुद्धा एक नंबर आलाय आणि मतं सुद्धा त्या ठिकाणी एक नंबरचीच पाडायची, हा निर्धार या ठिकाणी करू, पेटून उठू आणि त्या ठिकाणी 20 तारखेला डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या पुढचं पंजाचं बटन त्या ठिकाणी दाबून त्यांना बहुसंख्येने त्या ठिकाणी निवडून देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.